बांगलादेशची प्रत्येक खबर सध्या प्रत्येक चॅनलवर चालू आहे। बांगलादेशच्या जनतेने हसीना सरकार विरोधात आंदोलन सुरू केले। शेख हसीना यांना देश सोडावा लागला। आंदोलन एवढे तीव्र होते की आंदोलनकर्त्यांनी शेख हसीना यांच्या घरात जाऊन काय प्रकार केले हे प्रत्येक भारतातील आणि इतर देशातील लोकांना माहीतच आहे। सर्वांनाच माहीत आहे शेख हसीना यांना कुठलाच देश राजकीय शरण द्यायला तयार नव्हता। तेव्हा आतापर्यंत भारताची नैतिकता जी राहिली तीच या प्रकरणात दिसून आली। शेख हसीना यांना भारताने शरण दिली। आंदोलनकर्त्यांना तख्तापलट होऊन उठलेले आंदोलन एवढ्या लवकर विझू द्यायचे नसल्याने त्यांनी आपला मोर्चा बांगलादेशच्या मायनॉरिटीकडे वळवला। त्यांनी बांगलादेशातील हिंदूंची घरं जाळायला सुरुवात केली, महिलांना प्रताडित करणे सुरू केले, हिंदूंची मंदिरं पाडायला सुरुवात केली। मुद्द्याची गोष्ट अशी, पाकिस्तान बांगलादेश सारख्या देशात आंदोलनाची सुरुवात कोणत्याही गोष्टीला धरून असली तरी शेवट मात्र हिंदूवर येऊन ठेपतो। याचा रिझल्ट पाहता बांगलादेशमधील हिंदूंची संख्या 27-28% 8% आली आहे। आंदोलनाचे पडसाद आता भारतात सुद्धा पडायला सुरुवात झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। काही लोकांना यामध्ये हिंदू मुस्लिम दिसत आहे, काही लोकांना यामध्ये बांगलादेशी जनतेचा उद्रेक दिसतोय, तर काही नेते या घटनेवरून भारत सरकारला बोध घेण्यासंबंधी बोलत आहे। कोणाला काय तर कोणाला काय वाटत आहे, काय दिसत आहे। पण सांगायचा मुद्दा असा, जर भारतात मायनॉरिटी एवढा आवाज चढवून बात करते पण त्यांचं अस्तित्व केव्हा धोक्यात येत नाही, पण बांगलादेशच्या मायनॉरिटीच्या मानगुटीवर अशी टांगती तलवार नेहमीसाठी का राहते?